वाळू तस्करी प्रकरणात प्रशासन ॲक्शन मोडवर, कामात कुचराई करणाऱ्या महसूल अधिकारी पाठवणाऱ्या सक्तीच्या रजेवर जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा। कल्पेश रुपेकरच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असलेल्या भाजपच्या युवा नेत्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वतीनं पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। 2 फेब्रुवारी रोजी क्रांती चौक पोलीस ठाण्यासमोर कल्पेश विजय रुपेकर या तरुणाची काही जणांनी हत्या केली होती। या हत्येच्या प्रकरणात एक भाजप युवा नेत्यानं वैभव मालवते याच्या माध्यमानं कल्पेश रुपेकर याला व्याजानं पैसे दिले होते व त्या पैशासाठी कल्पेशला त्यांच्या सांगण्यावरून खून केल्याचा आरोप करण्यात आलाय। तर त्या भाजप नेत्यावर मुख्य सूत्रधार म्हणून खुनाचा व सावकारीचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वतीनं पोलीस आयुक्त नितीन बगाटे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी आरपीएम पक्षाचे पक्षप्रमुख राजू साबळे, ॲडव्होकेट अविनाश थिट्टे, सुरेश शिनगारे, सुनील कोतकर, सुनील खरात, रणजित मनोरे, रवी मोरे, विकास साबळे, शेख जाकेर, राहुल घोरपडे व पीडित कुटुंबातील सदस्य उपस्थित होते। कल्पेशचे आई जे आहेत ते आपल्या सर्वांसमोर त्यांची व्यथा मांडतायत की ज्या प्रकारे त्यांच्या मुलाने व्याजाने पैसे घेतले होते असं त्यांचं म्हणणं आहे। आणि मुख्य सूत्रधार जो आहे कुणाल मराठे यांचे जो हस्तक आहेत त्यांच्या हस्तकाने त्यांच्या मुलाला घरून उचललं। एवढंच नव्हे तर त्याला रात्रभर जागोजाग इकडे तिकडे फिरून त्याला त्रास देण्यात आला। आणि जेव्हा पोलिसांनी समजावून सांगितलं आणि त्यानंतर सोडून दिल्याच्या नंतर पोलीस स्टेशनच्या समोरच इव्हन हाकेच्या अंतरावर 3-4 जणांनी त्यांना मुद्दत मारल्याच्या नंतर मारेकऱ्यांनी त्याला अशा ठिकाणी मार दिला की जेणेकरून तो मृत्यू झाला। पण मारल्याच्या नंतर जे आरोपी आहेत त्या ठिकाणी हा कुणाल मराठे येतो आणि आरोपी हे त्याच्या पाया पडताना हे CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसतात। म्हणून कल्पेशच्या कुटुंबियाची मागणी आहे की हे सर्व जे काही घडामोडी घडलेले आहेत याच्या पाठीमागे सूत्रधार केवळ कुणाल मराठे हा असून त्याला तात्काळ त्याची सखोल चौकशी करून तात्काळ त्याच्यावर गुन्हा नोंदवावा, सावकारी तसेच खुनाच्या गुन्ह्यांचा जो मेन सूत्रधार म्हणून त्याला घोषित करण्यात यावं आणि तात्काळ त्याची अटक व्हावी अशी मागणी या मातेची या ठिकाणी आहे। म्हणून या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राच्या वतीने त्यांना या ठिकाणी सहकार्य तसंच जी आमच्या पद्धतीनं लोकशाही मार्गाने जी काही मदत होईल ते ठामपणे आम्ही निश्चितच करू आणि जो कोणी मूळ सूत्रधार असेल त्याला या गुन्ह्याची जी काही सजा असेल ती दिल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। एवढंच या ठिकाणी।